चला आज आपण अळूवळी बनवूया. पोथीच्या पानांची वळी. पोथीची पानं स्वच्छ धुवून घ्यायचे. प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आणि अळूवळी बनवायची. धुतल्यानंतर त्याचे देठ कापून घ्यायचे. या पानांपासून लहान मुलांना खायला दिल्यानंतर पोटातील जंत निघून जातात. एका पातेल्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं, त्यात तिखट, मीठ, हळद आणि धनिया पावडर मिक्स करून पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. असं ओवा वगैरे टाकून ओवा पण घ्यायचा. हातावर चोळून टाकायचं. छान स्वाद येतो. थोडेसे तीळ वगैरे मिक्स करायचे. छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर एका ताटामध्ये पोथीचं पान घ्यायचं. सरळ टाकायचं पोथीचं पान. नंतर त्याला बेसन लावून घ्यायचं. थोडं कमीत कमी बेसनामध्ये बनवत आहे मी. एक पान उलटं टाकायचं, एक पान सरळ टाकायचं आणि त्याला थोडं थोडं बेसन टाकून त्याच्या वळ्या बनवायच्या. पोथीची पानं खूप आरोग्यासाठी चांगली राहतात. पोटातील जंत वगैरे निघून जातात. पोट स्वच्छ राहते. चार पाच पानं असे बेसन लावून एकमेकांवर उलट्या बाजूने बेसन लावायचं आणि असे फोल्ड करून घ्यायचे. फोल्ड करून तिला आतून परत बेसन लावून परत फोल्ड करायचे आणि झाली तयारी. पट्टी तयार झाली. नंतर दुसरेही तसेच मी बनवून घेतले. इकडे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे गरम पाणी करून. त्यामध्ये आता हे या भांड्यात 4 वळ्या टाकून भांडं ठेवून देते आणि वरती झाकण ठेवते. 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचं. जोपर्यंत ते वळ्या तिकडे होतात 10-15 मिनिटात, तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवून शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे घेतल्यानंतर जिरं, लसूण, मोहरी, कांदा असं चांगला स्मूथ होऊ द्यायचा. नंतर कढीपत्ता छान भाजला तो लाल लाल झाल्यानंतर शेंगदाणे टाकायचे. नंतर परत हलवून घ्यायचं. तोपर्यंत एका साईडला आपली फोडणी तयार होते. तिखट, मीठ हळद असं टाकून घेतलं आणि ह्या जे वडे आहेत ह्या आपल्या तयार झाल्या 10 ते 15 मिनिटामध्ये. बारीक काप करून घ्यायचे आणि त्या फोडणीमध्ये कमी तेलात फोडणीमध्ये होऊ द्यायच्या 2 मिनिट. छान खालीवर करून परतून घ्यायच्या आणि वरून कोथिंबीर टाकायचा. बघा अशा आपल्या ह्या अळूवळी तयार झालेली आहे. याला पोथीच्या पानांची वळी पण म्हणतात.